गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी अंतर्गत गट ब पदासाठी जी पूर्वपरीक्षा झाली होती मित्रांनो 2024 मध्ये त्याचा कट ऑफ लागलेला आहे. तर बघूया आपण सविस्तर किती कट ऑफ लागलेला आहे. स्टार्ट करूया व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र नॉन गॅजेटेड ग्रुप बी सर्व्हिस कंबाईंड प्री एक्झामिनेशन 2024 चा कट ऑफ आहे मित्रांनो. तर बघा कॅटेगरी, सब कॅटेगरी आणि कट ऑफ मार्क. बघा जनरलचा कट ऑफ किती लागलेला बघा. हायेस्ट कट ऑफ आहे 62.50. बघा सगळ्यात जास्त कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो सध्या तरी. कारण की कट ऑफ आता सांगता येणार नाही की पेपर सोपा होता की अवघड होता. तर बघा मित्रांनो, कॉम्पिटिशन्स वाढत चाललेले आहे किंवा पेपर सोप पण असू शकतो, त्यामुळे हा कट ऑफ एवढा जास्त गेलेला आहे मित्रांनो. घाबरून न जाता तुम्ही पेपर अनालिस करा की पेपरचा कसा होता काय नाही, त्यानुसार हा कट ऑफ गेलेला आहे. कारण की पेपर सोपा असेल म्हणून हा कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो. नाहीतर दुसरा हेतू असं पण असू शकतो, कारण की कॉम्पिटिशन वाढत असेल, मुलं जास्त येत आहे एमपीएससी मध्ये. हा एक हेतू पण हेतू असू शकतो, कारण की कॉम्पिटिशन जास्त वाढतंय म्हणून हा कट ऑफ इथपर्यंत गेलेला असेल मित्रांनो. तर बघा, ओपनचा कट ऑफ किती आहे 62.50. फिमेलचा किती आहे बघा 59.25. स्पोर्टचा किती आहे 35.75. एससीचा कट ऑफ बघा मित्रांनो, जनरलचा किती आहे बघा 61.50 आणि फिमेलचा 58.25. स्पोर्ट 26. एस टीचा बघा, जनरलचा किती 56 कट ऑफ आहे बघा जनरलचा. फिमेलचा किती 32.50. स्पोर्टचा बघा 17.50 75. व्हीजीएनटीचा बघा, जनरलचा कट ऑफ किती 62 वरती 62.50. फिमेलचा किती 55.75. स्पोर्टचा 35. एनटीबीचा बघा जनरल 61. फिमेलचा बघा 57. एसबीसीचा बघा कट ऑफ किती लागलेला आहे 61.25. फिमेलचा बघा 59.25. एनटीसीचा बघा, जनरलचा किती 62.50. फिमेलचा 59.25. स्पोर्ट 35. एनटीडी साठी बघा, जनरल 62.50. फिमेल 59. ओबीसी बघा, जनरलचा किती आहे बघा 62.50. फिमेल 59.25. स्पोर्ट 35.75. ईडब्ल्यूएसचं बघा कट ऑफ किती लागले, जनरलचा 57.75. फिमेलचा किती 54.75. स्पोर्टचा बघा 26 मार्कवरती कट ऑफ लागलेला आहे स्पोर्टचा. एस बघा, जनरलचा 62.50. फिमेलचा 59.25. स्पोर्ट 35.75 बघा. दिव्यांगचं बघा 55, 50, 56, 36 एबीसी नुसार असं लागलेला कट ऑफ. तर बघा मित्रांनो, कट ऑफ यावेळेस हाय गेलेला आहे, 62 वरती कट ऑफ लागलेला आहे. तर अगोदर जो एमपीसीचा कट ऑफ फ्रीचा लागत होता बघा 30, 32, 40, 50, 55 आसपास लागत होता. आता सध्या कट ऑफ हाय गेलेला आहे. तर घाबरून जाऊ नका, कारण की पेपर सोपा असेल म्हणून हा एवढा कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो. तर घाबरून न जाता कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा आणि मन लावून अभ्यास करा. तर ज्यांचं प्रीमध्ये क्वालिफाय झालेलं आहे मेन्ससाठी, त्यांना माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन्स. तर मेन्सची चांगली तयारी करा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ह्या एक्झाममध्ये झालेलं नाहीये, सिलेक्शन झालेलं नाही, प्री क्वालिफाय नाही झालेले, तर त्या मुलांनी पण हार न मानता मन लावून अभ्यास करा. कारण की कॉम्पिटिशन वाढत चालली आहे दिवसेंदिवस. तर हार न मानता कंटिन्यू अभ्यास करा. एक सक्सेस लवकरच भेटेल. फक्त मन लावून अभ्यास करा. टाइमपास करायचं म्हणून करू नका. क्वेश्चन पेपर अनालिस करा, जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व करा. तरच तुमचं लवकर सक्सेस होण्याचे चान्सेस असतात. नाहीतर काही मुलं असतात फक्त पुस्तक रीड करत बसतात. तसं न करता तुम्ही स्वतःला बघा की आपण कुठपर्यंत आलोय, आपल्याला काय काय येते काय काय येत नाही, आपल्याला किती मार्क पडू शकतात, आपण 1 तासात पेपर कव्हर करतोय का, क्वेश्चन कव्हर होतात का आपल्याकडून 100. तर प्रॅक्टिस पण करा. आणि क्वेश्चन पेपर जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं बेनिफिट होईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय फ्रेंड्स.